नमस्कार मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत तिरुपतीला. स्टेशनवरून निघून आपण फ्रेश वगैरे होऊन पुन्हा आपण तिरुपतीच्या गडावर जाण्यासाठी आपण निघालो आहोत. डोंगरावरती जाण्यासाठी निघालो आहोत. फ्रेश होऊन आपण लगेच तिथे जाण्यासाठी निघालो आहोत. स्टेशन परिसरातच आपल्याला फ्रेश होण्यासाठी, अंघोळीसाठी सगळं काही व्यवस्थित व्यवस्था उपलब्ध आहेत. बसून पण एका टोल नाक्यावर थांबवलं आहे आणि तिथे चेकिंग करून पुन्हा वरती पाठवत आहेत. मित्रांनो, अतिशय छान असे वळणं आहेत आणि गर्द झाडी आहे, ज्यामुळे आपल्याला निसर्गाची सौंदर्य आपल्याला दिसतं. इथं बघा, ते अतिशय छान असे डोंगर आणि हिरवगार पसरलेलं पूर्ण हिरवं वनराई आपल्याला बघायला भेटेल. अतिशय छान असे हे वळणं जी आहेत, वाव, अतिशय छान असं, खूपच छान वाटते, खूपच भारी वाटते मित्रांनो. ही जी बसेस आहेत त्या आपल्याला घेऊन जातात वर. प्रसाद वगैरे घेण्यासाठी खूप सारी अशी दुकानं आहेत तिथे, आणि बरेच खेळणे असतील किंवा काही वस्तू असतील तर त्या वस्तू घेण्यासाठीही इथे खूप असे दुकानं आपल्याला बघायला भेटतील. बघा, हे मंदिर परिसरामध्ये हे आपण बघतोय, फिरतोय, पायऱ्या उतरून आपण सरळ जातोय. अतिशय खूप सारे भाविक इथं ऑल ओव्हर इंडियामधनं सगळीकडे येत असतात. हा मुख्य मंदिर आपलं. त्याच्यानंतर आम्ही जेवायला गेलो आणि हा प्रसाद घेतला. तर जेवताना अतिशय छानपैकी हे जेवण भेटलं. जेवण झाल्यानंतर आम्ही थोडं पायऱ्यांवरती बाहेर बसलो. थोडं विश्रांती म्हणून आम्ही थोडं बसलो असताना आम्हाला प्रति बालाजीचं रूप जे आहे ते अशा पद्धतीने दिसलं. इथे मूर्ती जी आहे, हुबेहूब मूर्ती इथं दर्शनासाठी ठेवली आहे बहुतेक. तर बऱ्यापैकी इथे ह्या मंदिरासमोरून एक मंडप आहे समोर. मग त्या मंडपात बसलो आणि पाहतोय की हे वातावरण अतिशय छान आहे इथलं. खरं तर सगळं धुवं पडलेलं आहे, पूर्ण ढगं खाली उतरलीत की काय असं वाटायला लागतं. हे वातावरण अतिशय छान थंड वातावरण आहे इथलं. मंदिर परिसरात मी आपले बॅग वगैरे घेऊन बसलो आहे आणि आजूबाजूचं जे काय भाविक मंडळ आहे की मंदिराचं शूट आहे तो मी करत बसलो आहे. जवळपास आपल्याला कशा पद्धतीने या मंदिराचा परिसर आणि तिथले भाविक करतात ह्या बघा. मुख्य मंदिराचा काय म्हणता येईल, मुख्य मंदिराची इमारत आहे ही. आणि हा जो भाग आहे आपण बघताय, बघा कशा पद्धतीने पूर्ण ढगं अशी उतरलेत असं वाटतंय. आणि हा मोठ्या प्रमाणावर भाविक भक्तगण तसेच बरेच जण आहे. आणि त्याच प्रकारे वाव, अतिशय छान असं मंदिर. आणि या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पहा, किती ढगं खाली उतरलेत असं वाटतंय. खूप ढगं खाली, खूपच उंच असल्यामुळे आपल्याला ते ढगं खाली उतरलेत असा भास निर्माण होतो. अतिशय छान असं मंदिर. हे आपण पाहताय की जे मूर्ती आहे त्या मूर्तीचं सीन दिसतो आपल्याला. अशा पद्धतीने मूर्ती बघायला भेटते. आणि हा मंदिराचा परिसर. आणि हे शूट करत असताना मी हा पूर्ण परिसर पूर्ण बघताय तुम्ही. मेन मंदिराची कळसं बघतोय आपण. कळसं मंदिर परिसरात फिरल्यानंतर आम्ही आता निघालो आहोत परतीच्या प्रवासाला. पुन्हा बस डेपोवरून बस पकडली आणि आम्ही निघालो आहेत
आता परतीच्या प्रवासाला गडाच्या खाली जायचं आहे. म्हणजेच जे उंच ठिकाण आहे, डोंगर, तिरुपतीचे जे डोंगर रांग आहे, त्या डोंगर रांगेच्या वरून खाली जाताना आपल्याला हे अतिशय छान असे दृश्य दिसत आहेत. अतिशय छान झाडी, निसर्गरम्य वातावरण पूर्ण. आणि जाताना जो घाट आहे, जशा पद्धतीने वळणं आहेत, तर खूप मोठ्या प्रमाणावर वळणं आहेत इथं. हा अतिशय बघा कसे वळणं दिसतात आपल्याला. कमाल आहे इथल्या ड्रायव्हरची. अतिशय छान गाडी चालवतात तो. असं वाटतं की ह्या वळणावर आपण पडतो की काय, पण असं काही न होऊ देता अतिशय छान प्रकारे गाडी चालवताना इथले ड्रायव्हर. खूप छान व्यवस्था आहे इथली आणि निसर्गरम्य वातावरण असं आहे. खूपच छान. मंदिराचा परिसर फिरून आणि आता आम्ही प्रवास करून इथं आलो आहेत बघा. आठवणी काही फोटोमध्ये कॅप्चर करून आम्ही तिरुपती टू चेन्नई निघालो आहोत. आणि हे निघतानाचे काही क्षण आमचे, जे की थोडंफार फोटो सेशनचं बनत आहे म्हणून आम्ही काढलेले काही फोटो. आणि हा बघा आम्ही आता चेन्नईला उतरलो आहोत. चेन्नई स्टेशनला. चेन्नई स्टेशन पाहता, चेन्नई स्टेशन हे अतिशय छान असं स्टेशन होतं. त्यानंतर हे बघा चेन्नई स्टेशनचे काही फोटो. स्टेशन परिसराच्या समोर जाऊन आम्ही एका लॉज पाहिला आणि आजचा मुक्काम तेथे. धन्यवाद. रात्री झोपलो होतो आणि हा पहाटे सकाळी उठले. चेन्नई कॉर्पोरेशनच्या समोरच्या लॉजला आम्ही थांबल्यामुळं हा असा अप्रतिम असा व्ह्यू आपल्याला दिसतोय. छान, अतिशय छान व्ह्यू दिसतोय हा. आणि